मी सांगतो दादाला श्रद्धांजली म्हणून, जर मला कोणी म्हणलं अक्षय तू पदाचा राजीनामा दे, तर मी कारवाई करायच्या अगोदर सुद्धा राजीनामा द्यायला तयार आहे. कारण दादामुळे माझं अस्तित्व तयार झालं होतं. महापौरपद मशालला जाणार, उपमहापौरपद काँग्रेसला जाणार आणि स्थायी समिती सभापतीपद हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला येणार. शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर आम्ही चालणारे लोक आहेत. दादाने जी आम्हाला शिकवण दिली होती त्या विचारावर आम्ही चालणारे लोक आहेत. दादानं जे सांगितलं ते निर्णय आपल्यासाठी अंतिम होता आणि अंतिम राहणार होता, त्याच्यामुळे काही बदल नव्हता. परभणी शहर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडीमध्ये राष्ट्रवादी यांनी भाजपला समर्थन दिले. तर राष्ट्रवादीचे गटनेते होते विजयराव जामकर यांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी भाजपला मत दिले. त्यात फक्त एक अपवाद असा झाला की अक्षय देशमुख यांनी व्हीपच्या विरोधात मतदान केलं. अक्षय भैया, तुम्हाला पक्षाचा व्हीप आलता म्हणे की आपल्याला भाजपसोबत जायचं, तुम्ही व्हीपचं उल्लंघन करून उभाटाच्या उमेदवाराला तुम्ही मतदान केलं, का केलं तुम्ही? साहेब, पक्षाच्या व्हीपच्या अगोदर पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा, दादांची माझी 24 तारखेला भेट झाली होती. दादांनी मला बारामतीमध्ये बोलवलं होतं. दादाला मी महानगरपालिकेची पुढची रणनीती काय करायची याच्यासाठी विचारायला गेलो होतो. दादांनी मला बोलवलं, ये म्हणले. त्याच्यानंतर दादाला मी विचारलं, दादा आता काय करू? ठीक आहे, आपले कमी नगरसेवक निवडून आले, मग आता आपल्याला पुढची रणनीती काय करायची? दादा म्हणले, तुझं मत सांग. मी दोन्ही सांगितले की कसं कसं करायला पाहिजे किंवा काय व्हायला पाहिजे, आपण सत्तेत कसं सहभागी राहू. दादांनी मला सांगितलं होतं की उभाटासोबत जाय, आणि त्या अनुषंगानं आदरणीय दादांनी फोन लावला होता इथल्या खासदार साहेबांना की ठीक आहे, तुम्ही मिळून सत्ता स्थापन करा. आणि त्या अनुषंगानं सगळे पाऊल आम्ही उचलले होते. सत्ता स्थापनेच्या दिशेनं आमचे सर्व पाऊल उचलले गेले. बैठका झाल्या. आदरणीय आमदार राहुल पाटील साहेबांसोबत बैठक झाली. काँग्रेसचे नेते सिद्धार्थभाऊ हातेरंबे या बैठकीला होते. मी खासदार साहेबांना सुद्धा भेटून आलो होतो. या सर्व बैठकीच्या नंतर आमचं सगळं ठरलं की आता महापौरपद मशालला जाणार, उपमहापौरपद काँग्रेसला जाणार आणि स्थायी समिती सभापतीपद हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला येणार. असं ठरल्याच्या नंतर मतदानाच्या आदल्या म्हणजे महापौर पदाच्या उमेदवाराच्या निवडीच्या आदल्या दिवशी बैठक झाली रात्री. त्याच्यात पण असं ठरलं की सर्वांनी मिळून आपल्याला करायचंय सत्ता स्थापन, सगळं ठरलं. आणि मतदानाच्या दिवशी सुद्धा आदरणीय राजेशदादा विटेकर, राहुल पाटील साहेब आणि आमचं बोलणं झालं होतं की आपल्याला मशाल सोबत राहायचंय. आणि जसं ठरल्याप्रमाणे आदरणीय दादांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही निर्णय घेतला. असा काही माघारी निर्णय घेतला नव्हता. परंतु मी सुद्धा आश्चर्यचकित आहे की नेमकं पक्षानं व्हीप दिला आणि व्हीपवर नाव होतं तिरुमला मोकिन खिल्लारे, ते पण सभागृहात व्हीप मिळाला ऐन टायमाला 5 मिनिट अगोदर. आणि मी जे म्हणालो त्याचे सभागृहात आपण CCTV फुटेज चेक करू शकता असं मी म्हणणं आणि याच्यात प्रत्यक्षात असणं असं काही वेगळं नाही. आणि राहिला मुद्दा महत्वाचा की आदरणीय दादांनी सांगितलं होतं 24 तारखेला की आपल्याला मशाल सोबत जायचंय, आमचं सगळं ठरलं होतं. आणि दादाच्या नंतर असा निर्णय नेमका बदलला कसा, ह्याचं मला आश्चर्य वाटतंय. नाही, कुठं जेव्हा दादांनी तुम्हाला हे सांगितलं, त्या खासदार साहेबांनी मीडियात बाहेर दिली, ती खासदारांनी सांगितलं की अजितदादा मला फोन आलता, मग त्यानंतर अजितदादा दुर्दैवी घटना झाली, सगळं माहीत असताना सुद्धा पक्षाचा असा वेगळा आदेश कसं काय आला? मी सुद्धा आश्चर्यचकित की नेमकं असं घडलं कसं. आणि ठीक आहे, आता मला असं सांगण्यात आलं की आदरणीय तटकरे साहेबांनी सांगितलंय, म्हणले की आपल्याला महायुतीसोबत जायचंय. बाबा ठीक आहे, मी तटकरे साहेबांचा आदर करतो, सन्मान करतो, पक्षाचा आदर करतो. परंतु पक्षाचे नेते ज्यांच्यामुळे आपला पक्ष होता आणि आहे आणि राहणार आहे, आदरणीय अजितदादांनी सांगितलं होतं की आपल्याला मशाल सोबत जायचंय. मग दादा गेल्याच्या नंतर आपल्याला दादानं दिलेला शब्द खासदार साहेबाला पूर्ण करण्यासाठी दादाच्या सोबत राहावं लागेल ना. आपण त्यांना धोका दिल्यासारखं होऊ लागलं. कारण आपल्या बैठका झाल्या, दादानं सांगितल्याच्या नंतर बैठका झाल्या होत्या. आणि मग दादानं सांगितल्याच्या नंतर सर्व बैठका झाल्या आणि मग ऐन टायमाला असा धोका देणं आणि दादाचा शब्द पडू देणारा मी तरी कार्यकर्ता नव्हता. माझी अशी अडचण झाली होती की दादाच्या शब्दाखातीर मला त्यांच्यासोबत राहणं भाग होतं. आणि मला टायमाला सांगितलं गेलं की आपल्याला महायुतीसोबत राहायचंय. तर मी विचारलं, बाबा आपल्याला महायुतीसोबत राहून नेमकं मिळणार काय? बरं ठीक आहे, हे मिळायचा बी भाग जाऊ द्या सोडून, म्हणलं चला ठीक आहे. परंतु दादानं दिलेल्या शब्दाचं काय? दादानं सांगितलं होतं खासदार साहेबाला की ठीक आहे तुम्ही मिळून करा, त्या अनुषंगानं सगळं झालं. मग उद्या हे लोक म्हणले असते की नाही नाही ठीक आहे, ह्या पक्षाच्या नेत्यांनी सांगून यांचं काही खरं नसते. मग जर दादाचा शब्द पडला असता माझ्या मनाला गोष्ट लागली असती. आणि दादानं दिलेला शब्द मी राहुल पाटील साहेबालाही म्हणलो होतो की साहेब काय होईल मला पुढचं माहित नाही, पण दादाने दिलेला शब्द मी पडू देणार नाही. मी काहीही करायला तयार आहे. माझं मतदान हे तुम्हाला राहील, हे माझा शब्द आहे. मी दादाचा शब्द पडू देणार नाही. माझा शब्द होता, मी ते पूर्ण केला, याचा मला अभिमान आहे. नाही, पण व्हीपच्या विरोधात तुम्ही मतदान केलं, शहरात चर्चा आहे. आता तुमचं काय नगरसेवक पद जाणार, अशा वेगवेगळ्या खूप चर्चेला विधान आले की अक्षय देशमुख यांनी व्हीपच्या विरोधात मतदान केले म्हणे. मग तुम्हाला असं सांगायचं का की दादांचा आदेश इथल्या काही सेटलमेंटच्या राजकारणापुढे काही नेत्यांनी काही वरून सेटिंग लावून काहीतरी हे गेम फिरून लावून?
नाही आता राजकारणात म्हणजे चलत असतात अशा गोष्टी होत असतात, परंतु शेवटी हे राजकारण कसं होतं माहिती आहे का, की हे भावनिकतेचा विषय होता आणि ज्यांच्यामुळे माझं अस्तित्व निर्माण झालं होतं, की परभणीमध्ये अजितदादा म्हणल्याच्या नंतर लोक अक्षय देशमुख असं प्रत्येकाच्या तोंडात शब्द होते आणि दादानं दिलेला शब्द तुम्ही जसं म्हणाले, की तुमचं पद जाईन, कारवाई होईल. हे बघा मी आज हे सांगू इच्छितो, की दादाच्या पुढं ना मला पदाची पर्वा आहे, ना काही आहे. मला काय म्हणायचं कोणी जर म्हणत असेल मी कारवाई करतो, मी सांगतो दादाला श्रद्धांजली म्हणून जर मला कोणी म्हणलं, "अक्षय तू पदाचा राजीनामा दे." तर मी कारवाई करायच्या अगोदर सुद्धा राजीनामा द्यायला तयार आहे. कारण दादामुळं माझं अस्तित्व तयार झालं होतं. दादामुळं लोकं जसं मी म्हणलं, की परभणीत अजितदादा म्हणल्याच्या नंतर लोकं अक्षय देशमुख म्हणायला लागले होते. दादानं माझ्यावर लेकरासारखं प्रेम केलं होतं. मला इतकं काही दिलं दादानं, की त्याची खंत म्हणजे इतकी मोठी आहे आणि आयुष्यभर मी याची हे राहील मला, की दादांना जाण्याची उणीव राहील. नाही निवडणुकीच्या आधी खासदार साहेब म्हणले तुम्ही राष्ट्रवादीला मत, भाजपला मत. त्यांनी भाषणात सांगितलं, वारंवार सांगितलं. आज ती जे खासदार साहेब जेवढे ते खरं झालं. नगरपालिकेच्या त्या सभागृहामध्ये त्या महापालिकेचं महापौरचं मत आहे, तर राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी हात वरी करून भाजपला मतदान केलं. मग खासदार साहेब जे म्हणले ते राष्ट्रवादीला मत म्हणजे भाजपला मत, ते खरं झालं का तंतोतंत? नाही ना साहेब, मी तेच खरं होऊ दिलं नाही ना. तुम्ही होऊ दिलं नाही, पण बाकी तुमचे सहकार्य. नाही, नाही साहेब, हे बघा महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्त पुढाकार सगळ्यांना माहिती आहे कोण घेतला होता. मी हो. सगळं जीवाचं रान करून सगळ्या गोष्टी केल्या आणि ठीक आहे मी केल्या म्हणजे सर्वांनी सहकार्य लागलं म्हणून केल्या आणि मला हेच खरं होऊ द्यायचं नव्हतं, की जे सर्व म्हणले होते, की राष्ट्रवादीला मतदान म्हणजे भाजपला मतदान. मला हे दाखवून द्यायचं होतं, की आमची विचारसरणी जी आहे, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर आम्ही चालणारे लोक आहेत. दादांनी जी आम्हाला शिकवण दिली होती, त्या विचारावर आम्ही चालणारे लोक आहेत. म्हणून आम्ही पहिले सांगितलं होतं, की असं काही होणार नाही. आम्ही स्पष्ट सांगितलं, की आमचं मतदान एक वेळ आम्ही घडीला करू, मशालला करू, पण भाजपला करणार नाही. ती पण शेवटी कसं असते माहिती आहे का, तुम्ही जसं असं विचारलं, की बाबा तुमच्यावर कारवाईचा रोल काय? आता पक्ष कारवाई करेल, हे काय करेल? तर मी म्हणतो मी त्यांना हे सांगितलं होतं, की पक्ष दादाचा आहे आणि दादा पुढं आपल्याला कोणीही नाही. दादानं जे सांगितलं ते निर्णय आपल्यासाठी अंतिम होता आणि अंतिम राहणार होता. त्याच्यामुळे काही बदल नव्हता. त्यांना सुद्धा खूप अडचणी आल्या त्यासमोर, पण आता शेवटी पक्षाचा व्हीप त्यांना मजबूर झाले होते ते. मजबूर झालं, पण एक तृतीयांश काही सदस्यांनी जर त्या व्हीपच्या विरोधात मतदान केलं तर काही आपत्ती येत नव्हती. साहेब आम्हाला व्हीप कोरा दिलेला होता. माझ्याजवळ व्हीप आहे. व्हीप कोरा दिला होता. सभागृहामध्ये तुम्ही सीसीटीव्ही फुटेज पहा. व्हीपवर नाव कोणी टाकलं आणि किती वाजता नावं टाकली हे पहा ना. आणि असं ठरलं होतं की मिळून करायचं, परंतु डायरेक्ट पक्षाच्या म्हणजे व्हीपवर नाव भाजपचं आल्यामुळे आम्ही आश्चर्यचकित राहिलो होतो. मग अक्षय पुढचं काय आता पाऊल? पुढचं काय आता मी आदरणीय सुनेत्रा वहिनींचा उद्या टाइम घेतलेला आहे. उद्या माझी बारामतीमध्ये भेट आहे आणि मी त्यांना सर्व घडलेली हकीकत सांगणार आहे, की बाबा काय ठरलं होतं, दादांनी शब्द दिला होता त्या अनुषंगानं मी पूर्ण केलंय आणि मी त्यांना हेच सांगणार आहे, की आता पुढची रणनीती तुम्ही कशी करायची सांगा. त्यांनी जर मला सांगितलं, की पक्ष कारवाई करणार किंवा पक्ष, तर मी मनानेही त्या ठिकाणी राजीनामा देईल उद्या. काही अडचण अक्षय तुम्ही सांगायले मी फुलेशाह आंबेडकर विचारधारा अजितदादांची विचारधारा तुम्ही घेऊन चालले, बाकी तुम्हाला असं वाटायला का कुठं शहरात कुठं काही लोक विचारधारा बाजूला सोडून स्वतःच असतं बघायला? नाही आता बघा म्हणजे आपल्यावर दादा प्रेम करत होते आणि आता आपण त्यांच्यावर किती प्रेम करत होतो ह्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड येतात. आता राजकारण स्वार्थी झालंय, मी खूप ठिकाणी पाहिलंय, परंतु मी राजकारण करत असताना खूप राजकारण नेते पाहिले. एकमेव दादा असे होते की ज्याच्यासाठी जीव लावला त्याच्यासाठी विषय संपला. पालकमंत्र्यांनी सांगितलं जिल्हा परिषद निवडणुकीच्या नंतर की आम्ही राष्ट्रवादीला सोबत घेणार नाही, आणि आता महापालिकेत राष्ट्रवादी त्यांच्या सोबत गेली. किती विसंगत व्हायले. मीच विचार करणार की राजकारण नेमकं घडायलंय काय. असं जर एखाद्या कार्यकर्त्यासोबत सर्वसामान्य घडत असेल, साहेब राष्ट्रवादीला एखादा कार्यकर्ता पुढे येऊन काम करणारा तयार होणं शक्य होणार नाही साहेब. मग उद्याच्या झेडपीमध्ये राष्ट्रवादी बी भाजप सत्तेमध्ये दिसणार आपल्याला, असं होऊ शकते. असू शकते, शेवटी आता पक्षाने निर्णय घेतल्यावर काही सांगता येत नाही. असू शकते.